त्यांना सन्मान्य विलाजी वाघे साहेब यांच्याकडून काळूबाळू डाबा येथे जेवणाची मेजबानी देखील असेल. खरं तर बक्षिसांची लयलूट करण्याची संधी सध्या खरवाई संघामार्फत आपल्याला पाहायला मिळते. हेच प्रेम सन्मान्य विलासदादा वाघे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खरवाई संघासाठी सन्माननीय ज्ञानेश्वर सवर साहेबांच्या माध्यमातून दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा येत आहेत. साहेबांचं देखील या स्पर्धेमार्फत करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि षटकार हॅट्रिकसाठी कैलासजी पिरकड आणि सन्मान्य संदीपजी पिरकड या साहेबांच्या माध्यमातून 400 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक कायवा झेलसाठी प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. चंद्रकांतजी वाघ त्याचबरोबर सुरेशजी पिरगड साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक ऐवा झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद घ्या. मेगा फायनलचा चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. घड्याळात बरोबर 5:30 झालेत. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ऐवा झेलसाठी, याची देखील प्रेक्षकांनी नोंद घ्या. चला लगेचच सामना सुरुवात करायची. टायमर ऑन केला जातोय. 5:30 पहिला चेंडू इथून फेकला जातोय. मेगा फायनलचा हा चित्तथरारक सामना सन्मान्य अनिलजी शेंडे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून इथून टायमर देखील सेट केला जातोय. पहिला बॉल, गोलंदाज तयार आहे. मेगा फायनलचा चित्तथरारक सामना. गोलंदाज उमेश. स्ट्राईक एंड वरती बादल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस इथे घडते काय, ज्या ठिकाणी क्रिकेटचा खेळ चालू आहे त्या ठिकाणी फुटबॉलचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं जातो आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॅकअपला सुरेख होता. अगदी या पहिल्या चेंडूवरती एकवटल्या जाणाऱ्या त्या 2 धावा. उमेश आहेत गोलंदाजी मार्क वरती. त्यांच्या समोर आपण पाहतोय बादल सवारे, एक मोठा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंड वरती दिनेश वाघ. हे दोन्ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकेल कोण परास्त होईल, थोड्याच वेळात या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. चला 10 मिनिटाचा अवधी लावला गेलाय. यावेळेस स्टेप आउट झालेत. कव्हरच्या दिशेला गॅप भली मोठी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. थेंबे थेंबे तळे साचे. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देऊन इथून धाव संख्या आपण पाहतोय उभारत असताना सध्याच्या स्थितीला केपी प्रतिष्ठान खरवई संघ 3 धावा धावफलकावरती लावल्यात. पुढचा चेंडू फसवला गेलाय. इथून मात्र आपण पाहतोय दिनेश वाघ सारख्या मोठ्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम सध्या गोलंदाज उमेश करत असताना, अगदी ज्या वेळेस चेंडू रिलीज केला जातोय त्यावेळेस फिंगर रोल होत आहेत, त्यामुळे कदाचित हा चेंडू पडल्यानंतर कोणत्या दिशेला वळण घेतोय हे पाहणं थोडंसं कठीण होत असताना यावेळेस रिव्हर्सिव्हचा फटका फसला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना एक सोपी झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅरी केली आहे आणि एक मोठा मासा गळ्याला लागत असताना फलंदाज होईल बाद. दिनेश वाघ बॅक टू द डगआउट. सन्मान्य तुकारामजी वाघ साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मेगा फायनलचा हा सामना चित्तथरारक सामना आहे. साहेबांच्या माहितीसाठी आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेल्यात. 3 धावा धावफलकावरती लावल्यात. केपी प्रतिष्ठान खरवई संघ सध्याच्या स्थितीला बॅकफुट वरती आहे. दुसऱ्या बाजूला सोनेली संघ अतिशय चाणाक्ष पद्धतीने क्षेत्ररक्षण सध्याच्या स्थितीला सजवत असताना खूप चांगली त्यांच्या माध्यमातून खेळी राहिली. सेमी फायनल क्रमांक 2 त्यांनी जिंकली आणि थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. स्ट्राईक एंड वरती न्यू बॅट्समन ऋषिकेश दाखल झालेत इनेट नंबर 3 वरती. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने सांगितलंय की हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर वाईट चेंडू फेकला गेलाय. अवांतर स्वरूपानं धावसंख्या पुढे सरसावते. 4 धावा धावफलकावरती लगावले गेले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित शेवटचे 2 बॉल. यावेळेस देखील फसवला गेलाय. सातत्यानं फिंगर रोल केले जात आहेत. पडल्यानंतर काही वेळेस चेंडू आतल्या बाजूने तर काही वेळेस चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना सातत्यानं पाहायला मिळतात.
त्यामुळे इथून चेंडूची दिशा ओळखणं फार कठीण होऊन बसत आहे. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू, यावेळेस अपील आणि स्ट्रॉंग अपील उचलून धरले पंचांच्या माध्यमातून. पंचांचं बोट आकाशाकडे, लागणारा हा आणखीन एक धक्का, फलंदाज होईल बाद. ऋषिकेश बॅक टू द पवेलियन. सन्मान्य विलाजी वाघे साहेबांच्या माध्यमातून जर खरवई संघ विजयी झाला तर नक्कीच आजच्या रात्रीची सोय झाली आहे. काळूबाळू ढाबा येथे जेवणाची मेजवानी देखील त्यांना देण्यात येईल. परंतु सध्याच्या स्थितीला खरवई संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. परंतु मोठ्या खेळाचा मोठा खेळाडू अगदी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बादल सवारे 2 चेंडू त्यांना फेस केल्या, 3 धावा त्यांना एकवटल्या, परंतु पूर्णपणे बॅकफूट वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता ठरेल थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला 6 चेंडू फेकले. हॅलो, चला 5 मिनिटाचा इथून अवधी राहिलाय फक्त आणि फक्त. सोनिवली संघ पहिलाच बॉल ऑन साईडला, फटका सुरेख बादल सवारीच्या बॅट मधून आलाय. हा खणखणीत षटकार. 200 रुपयाचा कॅश प्राइज इथून ऐवा झील साठी देखील असेल, याची देखील नोंद घ्या. झील पर्यंत पोहोचले होते प्रेक्षक, परंतु झील ड्रॉप झालाय. यावेळेस लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बादल सवारे, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न, आणि ही दुसरी धाव घेण्यासाठी रवाना झाले जर, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. ऋतिक संघ 8 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धाव फलकावरती लावल्यात. पहिल्याच बॉल मध्ये षटकार जरूर आलाय, तरी सुद्धा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्रच्या माध्यमातून 2 चेंडू त्यांना फेकले, 7 धावा खर्च केल्यात. बादल सवारे सारख्या फलंदाजाला शांत ठेवू शकतो का? शेवटचे 4 बॉल. यावेळेस बॅटीच्या रडार मध्ये चेंडूला उचलून फेकून दिला, सीमारेषा पार, लांबच लांब षटकार. विलासजी वाघे या साहेबांच्या माध्यमातून एटीएम खुला झालाय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. त्याचबरोबर ऐवा झेल साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे, आणि मुझब्बिल साहेब उबेरे यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयात. टोटल 400 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बादल सवारे थांबायचं नाव घेत नाही. या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती असणारा खरवई संघ आता मात्र शेवटच्या मोक्याच्या क्षणी त्यांच्या देखील धावा येण्यास सुरुवात झाली आहे. धाव फलकावरती धावा तब्बल 21. 4 चेंडू फेकले, 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज रवींद्रना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. ज्या खेळाडूंना, ज्या प्रेक्षकांना ऐवा झेल टिपला गेलाय, दिलीप, त्यांना विनंती आहे की या आपण आपला कॅश प्राइज घेण्यासाठी. स्लोवर गतीनं चेंडू फेकलाय, फसवलं गेलाय बादल सवारीला. इथून आलेला हा डॉट बॉल, बऱ्याच काळानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आल्यात. 7 बॉल मध्ये बादल सवारीनं 20 वैयक्तिक धावा ऐकवटल्या. संघाची धावसंख्या 21. शेवटचा 1 बॉल पहिल्या सत्रातला सफल झालेत यावेळेस, परंतु लेगस्टिकच्या भरपूरच बाहेर होता. अवंतर स्वरूपात पंचाने सांगितलं की ही 1 धाव असेल. 22 धावा धावफलकावरती आता सजवल्या गेल्यात. रवींद्रचा विचार केला, 5 बॉल मध्ये 18 धावा त्यानं खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्लोवर गतीनं फेकला गेलेला चेंडूवरती भरघोस समाचार घेत असताना चेंडू झाला सीमा पार. रन्स मिळतील आणखीन 6. खणखणीत षटकार.
सोनिवली संघ मैदानाच्या बाहेर या आणि सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. करवई संघासाठी देखील 10 मिनिटांचा अवधी असेल, त्याची देखील नोंद घ्या. नक्की सोनिवली संघाचे देखील कौतुक करावं लागेल. 8 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त केल्यात. चला लगेचच मैदानाच्या बाहेर या. सोनिवली संघ स्पीडअप करा, अन्यथा करवई ₹400 कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. खेळाडू आपण पाहतो दिलीप होते, क्षेत्ररक्षक अगदी ऐवा झेलच्या माध्यमातून. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही एटीएम खुला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेस ऐवा झेल पकडले जातील त्यावेळेस तब्बल ₹400 कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी. 12 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 29 धावांची गरज असताना सलामीची जोडी एका बाजूला माही तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो ज्ञानेश्वर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 29 बनवायचे आहेत. या धावा बनवल्या जातील का रोखल्या जातील? जर पहिल्या षटकाचा विचार केला सोनिवली संघाचा तर 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या या 6 चेंडूमध्ये तब्बल विचार केला तर 24 धावा खर्च केल्यात. अशा एकंदरीत 28 धावा धावफलकावरती लावल्या. 29 धाव संख्येचं लक्ष. चला स्पीडअप करायचा. फलंदाज स्ट्राइक इन वरती प्रथम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो दिनेश वाघ. स्ट्राइक इन वरती फलंदाज माही. नॉन स्ट्राइक इन वरती ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ? पहिला बॉल आडव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फर्स्टला गेला. ज्या प्रकारे सुरुवात उमेशने करून दिली होती सोनिवली संघाला त्या प्रकारची सुरुवात आता दिनेश वाघ देखील आपल्या संघासाठी करत असताना दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर मोठ्या सामन्याचे मोठे खेळाडू आहेत. फर्स्टला गेला. यावेळेस देखील बॅटीची लिडिंग आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बादल सवारीला आपण पाहू शकता आणि इथून लागणारा हा धक्का क्रमांक पहिला. क्षेत्ररक्षण सजून घ्या. दहा चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. त्वरितच न्यू बॅट्समन रवींद्र इनेट नंबर 3 वरती दाखल झाले. अद्यापर्यंत डावाचा श्री गणेश पाहायला मिळत नाहीये. 2 चेंडू निर्धाव एक चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आले. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. आठव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या 29 धावसंख्येची गरज असताना इथून पूर्णपणे आता बॅकफूट वरती पाहायला मिळतोय सोनिवली संघ. 9 चेंडू आता फेस करायचे. 39 धावा त्यांना बनवायच्यात. सोडून दिलाय. दिशा ओळखली. हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. वाईट चेंडूची घोषणा केली आहे पंचांच्या माध्यमातून. एकच धाव. स्लोवर गतीने चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा फसवलाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. सातत्याने डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल आता 28 ची गरज आहे. करवई संघ नावाजलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर त्यांच्यासाठी देखील मेजवानी आहे. मेगा फायनल जर विजयी झाल्या तर विलाजी वाघे साहेबांच्या माध्यमातून आज काळूबाळू ढाबा येथे जेवणाची रात्रीची मेजवानी पाहायला मिळेल. मेगा फायनलच्या विजयाच्या उंबरठ्यावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय तो करवई संघ. 7 बॉल आता 28 धावसंख्येची गरज आहे. केपी प्रतिष्ठान खरवई या संघ या नावानं या स्पर्धेमध्ये उतरलाय. चांगली कामगिरी राहिली. मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. मेगा फायनल मध्ये देखील वर्चस्व गाजवत असताना सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत आहेत. येणारे आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा बनवायच्या आहेत. त्या 24 धावा बनवल्या जातील का रोखल्या जातील
हे पाहणं महत्वाचं ठरेल. अतिशालेत गोलंदाजी मार्कवरती दुसरा षटक घेऊन 6 चेंडू, आता 24 धावसंख्येची गरज आहे. ज्या प्रकारे सोनिवली संघाचं षटक हाताळलं होतं, एका षटकामध्ये 4 धावा होत्या, त्या प्रकारे करवई संघाकडून दिनेशने देखील षटक हाताळलंय. 6 चेंडू फेकले, 5 धावा खर्च केल्यात. आता सामना आपल्याला पाहायला मिळतो येणारे 6 चेंडू म्हणजे विजयासाठी बनवायचे आहेत 24 धावा. पहिला बॉल स्लोवर गतीनं फेकलाय, डॉट बॉल आला. इथून देखील 5 बॉल, आता 24 धावसंख्येची गरज आहे. श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव इस भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या गोरेगावच्या क्रीडांगणामध्ये पार पडली जाते. संध्याकाळचं क्षेत्र अगदी काळोख पडत आला तरी सुद्धा आपण पाहतोय प्रेक्षकांना तुडुंब भरलेली अशी ही गर्दी. धावबाची संधी जरूर आहे, परंतु 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केल्या जातील. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 4 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या. या स्पर्धेचा मेगा फायनलचा हा सामना आणि या सामन्यामध्ये सध्याच्या स्थितीला पकड मजबूत झाली आहे मात्र खरवई या संघाची. यावेळेस देखील डॉट बॉल आला. आता मात्र या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. जो संघ विजय होईल त्या संघांना विनंती असेल की कोणी स्टंपला हात लावू नका. पंचांना विनंती असेल आपण स्टंप आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत, अन्यथा जो संघ इथून स्टंप घेईल त्यातून पैसे कमी केले जातील. यावेळेस हा देखील डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळते. एकतर्फी विजय या ठिकाणी खरवई संघ इथून विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन टेपवलाय. तो खरवई संघ पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी अद्यापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण हा चेंडू वाईड आहे. 2 चेंडू, आता 21 धावसंख्येची गरज शिल्लक. प्रेक्षकांना देखील ठाऊक झालाय या वर्षीचा 2025चा श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव आयोजित भव्य दिवस स्पर्धा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ कोणता असेल तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळतोय खरवई संघ. कारण 1 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज असताना इथून सामना मात्र जिंकलाय. तर खरवई संघाला या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरतोय तो केपी प्रतिष्ठान खरवई संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सोनिवली संघ. परंतु आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात. अगदी ऐन मोक्याच्या क्षणी, मेगा फायनलच्या क्षणी तुम्हाला पराभवाला सामोरं जरूर जावं लागतं, परंतु आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. लगेचच थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट. मेगा फायनल अगोदरच म्हटलं होतं मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू ज्याला ओळखला जातं, ज्याच्या बॅटमधून धावा